बाकीची कामं हे बघ, मी तुला आधीच सांगितलं होतं, मी माझं शिक्षण थांबवणार नाही. मी लग्नाआधीही तुला तेच सांगितलं होतं आणि लग्नानंतरही तुला तेच सांगितलं होतं. फक्त तुझ्या सांगण्यामुळे मी शांत बसले होते. अरे मी शिकलेली असताना फक्त घरात चूलमूल धुणं भांडी का बरं करायचं? मला नाही जमत. हे बघ, आपलं आधीच ठरलं होतं की नाही, तू तुझे स्वप्न पूर्ण करायचे आणि मी माझी स्वप्न पूर्ण करायची. आपल्या दोघांच्या संमतीनेच आपण लग्न केलं होतं. नाही, मला आता ते जमणार नाही. मला माझा अभ्यास महत्त्वाचा. आण ते इकडे पुस्तक. अरे सारंग, तू असं कसं म्हणतोस? मला माझी स्वप्न पूर्ण करायची. मला IPS अधिकारी व्हायचं आणि त्यात तू मला साथ द्यायला नकोस? लग्नाआधी तर बरं म्हणायचंस, मी तुला प्रत्येक गोष्टीला साथ देईन, मी प्रत्येक गोष्टीला तुझ्या पाठीशी उभे असेल. मग आत्ता काय झालं? हे बघ सारंग, मी चालले माहेरी. तुला जर जमत नसेल तर मीही ॲडजस्ट नाही करू शकत. अरे मी वेल एज्युकेटेड आहे, सेल्फ डिपेंडंट आहे. मग का बरं घरात राहायचं? मी का बरं माझे स्वप्न पूर्ण नाही करायचे? अरे पूर्वीचा काळ होता तो, बायका घरात बसून फक्त चूलमूल धुणं भांडी करायचे. पण आता असं नाही आहे ना. आणि मी कुठं नाही म्हणते, मी तर माझा संसार सांभाळून सगळं करायला तयार आहे ना. फक्त तुझी साथ हवी आहे. आणि जर तूच तयार नसेल